जय जगन्नाथ, जय श्रीराम. आता आमचा ओडिशावरून घरी परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता इकडे आमचे मित्र आहेत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. आता आपण त्यांना प्रश्न विचारू. आता तुम्ही ओडिशा ट्रिप पूर्ण केली आहे, आता घरी परतीचा प्रवास चालू आहे, तर तुमचा ओडिशाचा ट्रिप म्हणजे त्याच्यावर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते तुम्ही जरा मला शेअर करा. कोण म्हणला? आपण मी बोललो का? हा बोल. तुम्ही बोला, तुम्ही बोला. परतीचा प्रवास इतका सुखकर झालाय, इतका पण दुःखद आहे. दुःखद का? कारण की ओरिसा सोडले आम्ही. जगन्नाथचं दर्शन झालंय, पण त्यांच्या भावना अजूनपर्यंत आमच्या हृदयात आहेत. असं वाटतंय की आणखी तिथेच राहावं, पण आपल्या कामधंद्यानिमित्त आपल्याला घरी येणे गरजेचं आहे. देवाचं दर्शन इतकं उत्कृष्ट छान झालेलं आहे की मन भरून आम्ही भरून दर्शन घेतलेलं आहे. आणि सांगायचं तर तिकडे थोडंसं क्लायमेटच्या बाबतीत थोडंसं हे होतं की उन्हाळा जास्त असल्यामुळे थोडा त्रास झाला बऱ्याच जणांना. इव्हन स्वतः मलाही झाला होता. बाकी इव्हन खूप छान तुम्ही सांगा थोडंसं माहिती. आता आदित्य बोलतोय, त्याचा प्रवास कसा होता बोलतील. माझा प्रवास खूप चांगला झाला, कारण की मी तिथे जागो तिथे मला वॉमिट येते, चक्कर येते, पण मला कम्फर्टेबल वाटत नाही. पण फर्स्ट टाइम मला इथे आला मला फुल कम्फर्टेबल झाला आणि मी एन्जॉय खूप केला. आणि मी फर्स्ट टाइम इथे आला मला खूप बरं वाटलं. फक्त एवढ्या की जेवणासाठी मी मार खाला, कारण की साऊथचं जेवण मला आवडलं नाही. पण एवढं की कसं एवढं कल्चर आणि जे बघितलं गेलं एकदम सुंदर होतं, मला खूप आवडलं. धन्यवाद सर. आता मी सर्वांना इंट्रोडक्शन करून देतोय की मुन्ना प्रधानचा छोटा भाऊ दीपक प्रधान नाही चुकलो नाही मी, मला स्वतःच नाव आलं नाही. दीपक प्रधान यांनी या टूरचं ऑर्गनाईज केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी जगन्नाथपुरी आणि एक्सप्लोर ओरिसा केलं होतं. त्यासाठी त्याने मागील 4 ते 6 महिन्यापासून भरपूर प्रयत्न केले आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी घेतलेले श्रम, त्यामध्ये आम्हाला झालेलं देवाचं दर्शन, इकडे झालेल्या बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांचे, तारा राणी, तारा तारिणी, इतर मंदिरांची मी एक्झाम्पल देतो. अशा बऱ्याच मंदिरांचं आम्हाला दर्शन झालं. तर त्याबाबत आपल्याला जास्त माहिती देतील दीपक. हां, तर बघा कसं आहे की आमचा जवळजवळ 1.5 वर्ष अगोदर एक प्लॅन चालू होता की ओडिसा टूर करायचा, ओडिसा टूर करायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी माझ्या मित्रांना बोललो होतो ठीक आहे आपण करूया, पण आपण कसं इको टुरिझम करूया. इको टुरिझममध्ये एक गोल्डन ट्रायंगल येणार ना, आपण प्लंजर डिस्ट्रिक्ट येणार, त्याच्यामध्ये खूप असं टुरिझम भले आमचे असे 3-4 स्पॉट्स म्हणजे सुटले क्लायमेटमुळे आणि आमच्या थोडा वेळेबद्दल थोडा मागे पुढे झाला होता. पण हे जी प्लॅनिंग होती जवळजवळ 6 महिना अगोदर मी तयारी करायला घेतली होती. कारण त्याच्यामध्ये कसं एक बजेट लो बजेटमध्ये मित्रांना सर्वांना फिरवायचं होतं आम्हाला एकदम असं. त्याच्यामध्ये मला असं टेन्शन होतं की पोरं पहिला 12 ते 11 होता, त्यामध्ये कारणामुळे पोरं व्हायला लागले, वैयक्तिक कारणामुळे झाले होते. त्याच्यानंतर 2 पोरं अजून एक्स्ट्रा पाहिजे होती, कारण कसं पॅकेज पूर्ण करणार होते आम्ही. पण दिवाळी ग्रुपमध्ये ते एक 9चा आकडा पूर्ण झाला. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी टूरची गाडी केली होती, AC रूम्स केले होते, राहण्यासाठी सोयी केली होती. एकदम परफेक्ट झालं होतं. लो बजेटमध्ये सर्वात चांगलं हे केलं होतं. पण एक गोष्ट अशी होती की टूरचा प्लॅन करताना कुठेतरी 1-3 महिना अगोदर मला हा टेन्शन होता की हा तो टूर आपण जो आपण करणार आहोत तो एकदम बरोबर जाईल का नाही. कारण ह्याचं कारण असं होतं की एक अडथळा निर्माण होत होते मध्ये गावात इतका अडथळा निर्माण झाला होता, पोरांचं कॅन्सरमध्ये झालं होतं. पण जेव्हा इथे पोचलो देवाच्या ग्रुपमध्ये सर्व चांगलं झालं. माझी मॅनेजमेंट सुद्धा मी केली होती परिश्रम. आता ते मी कसं आमच्या मित्रांना कसं वाटलं ते अजून मी त्याच्यावर फीडबॅक नाही घेत आहे, पण मी आशा करतो की माझी मॅनेजमेंट जी होती ती त्यांना आवडली असेल. मी व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना निवेदन करेन, म्हणजे तीव्र असं निवेदन करेन की ज्यांना कोणाला जगन्नाथपुरीला जायचं असेल त्यांनी प्रधान यांना नक्कीच संपर्क साधावा. त्यांचा नंबर आम्ही खाली देऊ, तर कृपया सगळ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा भाऊ, ज्येष्ठ भाऊ मुन्ना प्रधान यांना पण आपण मी त्यांचाही नंबर देणार. धन्यवाद.